नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज आपण निघालो बघा खत विस्कटायला. जे शेणखत आपण जे रानात टाकतो त्याच्या ढिगुळ्या टाकलेल्या आता झाले 2 महिने. आणि आता पाऊस उघडला आहे. 8 दिवस पावसाने काय बाहेर निघून दिलं नाही. आता पाऊस उघडला बघा, कडक ऊन पडलं आहे. आता ढिगुळा विस्कटायला जाऊया, म्हणजे काहीतरी पेरणी होईल, काहीतरी वावरात पीक येईल हिरवगार. हे बघा, हा बघा रस्ता. आता ह्या रस्त्यातून वाट काढायची आपल्याला. ह्याच्यावरून जाऊया. बॉटल पण घेतली हातामध्ये बघा. आता जायचं कसं, उतरायचं कसं. पाय रावला चिखलात. माझ्या आधी बघा बानू निघाली या लुगलुगू तिच्या पिल्ल्याला सोडून. तिला 1-1.5 महिना झालं, छोटंसं पिल्लू झालंय. तिची डिलिव्हरी झाली. माझ्या आधी वावरात निघाली या. बघा इकडचा आमचा का परिसर. कधी ऊन कधी सावली असं पडतं या. आज पण ऊन जास्त आहे नेहमीपेक्षा, नेहमी म्हणजे 8 दिवसांपेक्षा. खत विस्कटतायत बघा माझा मुलगा मिस्टर. बघा येईल तर दिसले आले की आपण उपटून टाकूया, म्हणजे परत कुळव लागेल चांगला. ह्याला घोळ म्हणते ते, घोळ. घोळ भरपूर आले. हा काँग्रेस आहे मित्रांनो. व्हायला फुलं यायला लागलेत, म्हणजे ह्याला तर बी येईल थोड्या दिवसात. जर ठेवलं असतं तर भरपूर काँग्रेस झाला असता. हे बघा वावराच्या कडेने किती अडचण आणि किती घाण आहे बघा. वाव, वारे किती छान सुटले. हे बघा कढीपत्ता, देशी कढीपत्ता आहे हा. चला तर आता उपटून झालंय. आपण आता बाळाला भरून घेऊया खत, म्हणजे तो विस्कटेल आणि होईल पटकन. चला तर मित्रांनो, आपल्याला लावलं हे घोळ उपटायचंच काम. हे सगळं म्हणले घोळच उपट, खत आम्ही विस्कटतो. म्हणून आता आपण
घोळ उपटून काढूया. भरपूर घोळ आहे बघा, एवढे सगळे घोळ उपटायचे. बघा कसे खत विस्कटतात. चला तर आपण त्यांच्याबरोबर घोळ उपटूया. हे बघा तांदळाची भाजी, याला तांदळाची भाजी म्हणतात बघा. कसे लाल हिरवे बघा, कलर बघा त्याचा किती भारी आहे. भरपूर आले तांदळाची भाजी. अरे देवा, किती वेळा लय आज ओरडते ते, आज लय त्यांचा कालवा चाललाय. काहीतरी निघालंय, तिच्या अंड्यांना काहीतरी खातंय बहुतेक. कावळा होता तिच्या अंड्यांपाशी गेलेला, म्हणून ती एवढी ओरडत होती. कावळा जातोय तिच्या अंड्यांपाशी. कावळा आहे बघा, दाखवते. आता ऊन पडले, परत सावली येईल. हे बघा होईल म्हणतात. तर मित्रांनो, ही बघा वाट आमची, पाय वाटे जायची. पाणी येतंय बघूया. भिला बरं का, भिला कुत्रा. ऊन बघा कडक पडले आणि अर्धश खत विस्कटून झाले. मी काय खतापासून पोचलेलं आहे, मला तण उपटायला लावलं. अजून थोडं तण उपटायचं राहिले, तोपर्यंत हे सगळं विस्कटून टाकतील बापलेत. का मला लय चपळ येते दोघं पण, अजिबात हार मानत नाहीत. दाखवते
कावळ्यांनी आज लय ह्यांना टिटव्यांना दमवले त्यांच्या पिल्लांपाशी जाऊन. मग असं तुम्ही बघितलं त्यांचा कोयल. आणि आता तर काय मजाच त्यांची, कारण ढिवळात एवढ्या हुमण्या आहेत ना मोठमोठ्या, ते खाण्यासाठी बघा किती तरफड आहे त्यांची. कावळे बघा. वाटच बघतायत कवा श्यामला सापडतं तो का. साळुंकी हुमणी कशी खाते पळायला घेऊन, झाडावरती पळायला घेऊन हुमण्या. लय हुमण्या झाल्या त्या पावसानं. काय खा. धरा चाय. बसायचं पाणी बंद झालं का ना. हा तिकडे जाऊ आहे मी. बर बाळा पाणी पाहिजे का. नको ना, नको आहे त्याला. हे गेलं एवढं उपटून टाकूया. सगळं काय मुळे सकट उपटत नाही बघा, तुटून निघतंय. इतक्या त्याच्या मुळ्या खोल आहे त्या. ह्या वर्षातील 2026ची पहिली पेर बघा ह्या वावरात होणार आमची. आणि बाकीचे परत फर्स्ट टाईम बघा ह्या वावरात वाटाणा करणार आहोत आम्ही. वाटाण्याचं पीक आमच्याकडं खूप असतं. इथून पाणी दिसेना. वाचतंय पाणी. हा मग नाही ग, आता इथं बसून इथलं उपटते की. ह्याच्यातनं गळत दार येत अजून आलं नाही पाणी इथनं. बरं बरं बरं. मग ते गळ्यात बंद झालं की संपलं. अक्का हे निघाले त्या म्हटलं या आम्ही आहे पलीकडे. हो पाणी. हे बघा पाणी चालू झालं. बोरचं पाणी बघा निघालेलं आहे सगळं. एक 15 ते 20 मिनिट लागले बोरचं पाणी आलं एवढ्या मिनटाचं. आता बंद करायला गेलेत, तोपर्यंत आपण ढिगुळीपाशी जाऊया. हे बघा विस्कटलेलं ढोबळ्या ह्याच्या होत्या, ह्याच्यात भरपूर हुमण्या होत्या की पक्ष्यांनी बघा खाऊन टाकल्या. हे बघा हुमण्या छोट्या मोठ्या दोन्ही प्रकारच्या हुमण्या
पावसामुळे होत्या त्या शेणामध्ये. पोराने हातामध्ये टाकले तिथे. तो गेला घरी, कंटाळला. त्याला आता एवढी सवय नाही राहिली कामाची, तरी पण आपला करतो, नाही म्हणत नाही कोणत्या गोष्टीला. आता ही ढेगुळी भरायची आहे, मी भरून देते म्हणजे ते विस्कट त्याला आणि काम पटकन होईल. तर मैत्रिणींनो बघा, अर्ध खत विस्कटून झालेलं आहे. हे अर्ध खत विस्कटलं आहे, हे अर्ध रान राहिलं आहे. आता ते उद्या विस्कटायचं. आता वाजले 12. घरी जाऊन ह्या दोघांना आंघोळा करायच्या, जेवायचं आणि परत घेऊन डोंगरात जायचं आहे. त्याच्यामुळं आता अर्ध्यात मी बंद केलं आहे. ऊन पण खूप लागायला लागलेलं आहे कडकमध्ये. तर हा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.